नमस्कार. आज आपण आपल्या चॅनलवरती नागपंचमीची पूजा कशी करणार आहे किंवा कशी ती मांडणी करणार आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. काही ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे नागपंचमीची. काही ठिकाणी नदीची किंवा ओढ्याची जी वाळू असते त्याची घरी आणून पिंड बनवून पूजा केली जाते. आणि काही ठिकाणी तर घरी तांदूळचे नाग काढले जातात आणि त्याची पिल्ले सुद्धा काढली जातात आणि त्याची पंचोपचार पूजा केली जाते. आमच्याकडे मातीच्या नागोबाची पूजा केली जाते. ती आज आपण कशी करायची ती पाहूया. समयांना हळदी कुंकू लावून त्यांचा पूजा करून प्रज्वलित केल्या आहेत. त्यानंतर लाह्या घेतलेल्या आहेत तांदळाच्या. ते चौरंगावर अशा गोल पसरून त्याच्यावरती मातीचा नाग आहे तो ठेवलेला आहे. नाग आणि शिवपिंड आहे. त्याच्यानंतर वस्त्र परिधान करायचं आहे नागाला. त्याच्यात हळदी कुंकू लावून द्यायचं आहे. फूल अर्पण करायचं आहे. खाली शिवपिंडीला पण पांढऱ्या कलरचं फूल व्हायचं आणि बेलपत्र व्हायचं आहे. बेलपत्र वाहताना उलट व्हायचं आहे. त्याच्यानंतर ओळून कापूर आणि समयने ओळून घ्यायचं आहे आणि एखादा कापूर लावायचा आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य दाखवून घेऊया आपण. पहिलं खाली मंडल काढायचं पाण्याने चौकोनी. त्याच्यानंतर लाह्या आणि दूध त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. नागपंचमी दिवशी भावाचा सुद्धा उपवास असतो. भावाच्याही दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची असते. त्याच्यानंतर आपल्याला श्री नागदेवता गायत्री मंत्र 1 माळ जप किंवा 11 वेळा म्हणायचा आहे. ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात्.